ही आमची योगसिद्धी अगरबत्ती आहे. अच्छा ही मसाला अगरबत्ती आहे. अच्छा, योग सिद्धी मसाला आहे. मसाला ही किती ग्रॅमचं आहे? ही 50 ग्रामचं पॅकेट आहे आपलं. 50 ग्रॅमचं आहे. साधारण एक काडी किती काड्या आहेत त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये 28 स्टिक्स आहेत. 28 स्टिक्स. आणि हे 1.5 मध्ये बनवते. दीड तास म्हणजे अगदी 45, त्याच्यानंतर मग 1 तास आणि ही आता 1.5 तास. आणि नंतर मोगरा, चंदन आणि रोज अच्छा, हे 6 सुगंध तुम्हाला एका पॅक मध्ये भेटतील. ह्याच्यामध्ये पण डिस्काउंट ऑफर हे आहे धूप स्टिक. हो, हे धूप स्टिक्स आहेत. ओके. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. साहेब, आलात कुठून तुम्ही? मी नवी मुंबईवरून आलो सर. नवी मुंबईवरनं खास अगरबत्ती घेण्यासाठी आलात. किती वर्षापासून शिवरंजनीची अगरबत्ती खरेदी गेली करताय? 15 वर्षापेक्षा जास्त अच्छा, 15 वर्षापासून. जास्त येते. तुम्हाला कशी वाटली क्वालिटी याची? न खूप छान. ही अगरबत्ती म्हणजे एकदम त्याला तोडत नाही दुसऱ्या अगरबत्तीची. अच्छा. हिचा म्हणजे सुगंध इतका आहे की म्हणजे आजूबाजूचे लोक पण विचारतात की नक्की कोणती अगरबत्ती तुम्ही लावली. मग त्यांना सांगायला लागतं की शिवरंजनी असे असे दादाला आहे. तर तुम्ही इतरांना पण रिकमेंड कराल की ही अगरबत्ती वापरा? हो, शुअर शुअर. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सलग 3ऱ्या वर्षी आपण शिवरंजनी अगरबत्तीचा व्हिडिओ बनवत आहोत. याचं कारण एवढंच आहे की त्यांच्यावर असलेला विश्वास, त्यांची अगरबत्तीची असणारी क्वालिटी. मित्रांनो, अगदी 12 रुपयापासून ते पुढे 1500 रुपयापर्यंतच्या अगरबत्त्या यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती आवडेल आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता आपण आहोत ते दादर वेस्ट येथे आणि अगर बाजार हा एरिया आहे. तुम्हाला सांगायला गेलो तर पोर्तुगीज चर्चचा जो सिग्नल आहे तिथून तुम्ही टुवर्ड्स जेव्हा सिद्धिविनायक मंदिराकडे जाता तर तुमच्या राईट हँड साईडला या ठिकाणी हे शिवरंजनी अगरबत्ती शॉप आहे. बरोबर हे जे हनुमान मंदिर आहे किंवा बाजूला जी TGSP बँक दिसते तुम्हाला, ठाणे जनता सहकारी बँक, त्याच्या अपोजिट साईडला हे शॉप आहे. आता या शॉपच्या आतमध्ये जाऊया आणि जे काय प्रोडक्ट्स आहेत ते आपण जाणून घेऊया. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं मी मगाशी सांगितले की सलग 3ऱ्या वर्षी आपण या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ बनवतो आहे. लोकांना क्वालिटी तर खूपच छान असल्यामुळे रिपीटेड आहेत लोक. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे, म्हणजे बरेच लोक, की मार्केट रेटपेक्षा शिवरंजनीचे रेट्स थोडेसे जास्त आहेत पण क्वालिटी चांगली आहे. तर हा रेट जास्त असण्याचं कारण काय? सर, आम्ही आहे ना सगळं कस्टमर्सला आहे ना चांगल्या उत्तम प्रकारच्या अगरबत्ती द्यायला बघतो. त्यासाठी आम्ही चांगले त्याच्यात रॉ मटेरियल टाकतो, उत्तम क्वालिटीचे, जेणेकरून त्यांना काही त्रास नको होऊ दे म्हणून. त्यामुळे थोडासा रेट मागे पुढे होऊ शकतो. नक्कीच. पण तुम्हाला काही त्रास होणार नाही. क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्ही शिवरंजनी हे एकच नाव आहे. बरोबर, अगदी बरोबर. आता बघूया आपण हे सेंटेड अगरबत्तीचं. ठीक आहे, हे सेंटेड अगरबत्तीमध्ये आहे ना हे मोठा पॅकिंग आहे. ओके. हे 250 ग्राम आहे. अच्छा, हे 250 ग्राम शरयू अगरबत्ती. ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेंट्स आहेत. तुम्हाला शरयू, कावेरी, मालिनी, नंदिनी असे हे जे आता हे कावेरी आहे, त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं शरयू आहे, शरयू किंवा ही मालिनी आहे. तर हे वेगवेगळे फ्रेग्रन्सच्या नुसार त्यांची नावं दिलेली आहेत. हो, वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत आणि ते वेगवेगळे असे म्हणजे मिक्स फ्लॉवर फ्रेग्रन्स, असं वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत. सेम फ्रेग्रन्स नाहीये. अच्छा, ह्याच्यामध्ये कुठले कुठले येतात फ्रेग्रन्स? ह्याच्यामध्ये तुम्हाला मालिनी येईल, अच्छा, कावेरी, शरयू आणि नंदिनी. हे ओके. जसे 250 ग्राम आहेत ना, तसं तुम्हाला 100 ग्राम मध्ये पण. अच्छा, हे खाली 100 ग्रॅमचे. हो, 100 ग्राम मध्ये पण तुम्हाला भेटेल. साधारण या 100 ग्रॅम्स मध्ये किती काड्या येतात? 65 स्टिक्स असतील. 65 स्टिक्स असतात आणि साधारण या त्याच्यामध्ये तुम्हाला 160 पर्यंत वेगळे असतात. 160 पर्यंत. आता ही एकदा
आपण गाडी पेटवली तर साधारण किती वेळ? ही पाऊण तास राहते. पाऊण तास सेंटेड आहे. सेंटेड आहे. ओके. पुढे आता आपण काय तसंच आपल्याकडे हाय प्रीमियम मध्ये पण आहे सेंटेड अगरबत्ती. अच्छा, जर तुम्ही रेट वाईज बघितलं तर हा जो रेट आहे हा कमीत कमी आपल्याकडनं सुरुवात होते. कमीत कमी स्टार्ट होतो आपल्याला आणि आपल्याला जास्त स्टिक्स पण भेटतात त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. आता तुम्ही बघितलं इथे हे गुलाब आहे, ओके, चाफा आहे, अच्छा, मोगरा, सँडलवूड, बरं, तसंच केवडा, असे सगळे वेगवेगळे तुम्हाला हिना, नागचंपा, केशरचंदन असे सगळे वेगवेगळे सुगंध बघायला मिळतात. अच्छा. आता हे जे गुलाब आहे हा गुलाब फ्रेग्रन्स आहे. हो हो. ओके. आता हा जो पॅक आहे तो जवळजवळ 6 बॉक्सचा पॅक आहे, बरोबर? ह्याच्यामध्ये सिंगल बॉक्स पण मिळतो. हो, सिंगल बॉक्स पण मिळतो. ओके. आणि 6चा पण भेटतं. पण तुम्ही जेव्हा 6चा घेतात ना तेव्हा तुम्हाला चांगल्या रेट, होलसेल रेट मध्ये मिळतं. ओके. 6चा घेतला म्हणजे तुम्ही जेवढा जास्त बॉक्स घ्याल तेवढा तुम्हाला रेट मध्ये डिस्काउंट चांगला मिळेल. चांगला डिस्काउंट मिळेल. ओके. त्याच्यानंतर मी नागचंपाचं भरपूर नाव ऐकलेलं आहे. हो हो. साधारण किती स्टिक्स असतात या एका बॉक्स? याच्या प्रत्येक बॉक्स मध्ये ना तुम्हाला 16 स्टिक्स मिळते. 16 स्टिक्स येणार. हो, आणि 20 ग्रामचं आहे सगळं. म्हणजे पूर्ण 6चं मिळून 120 ग्राम आहे. ओके. 6चं मिळून 120 आहे. ओके. पर बॉक्स 20 ग्रॅम. हो. आणि साधारण याचे स्टिक किती वेळ हे होते? हे सेम सेंटेड आहे ते पाऊण तास 1 तास चालू. पाऊण तास 1 तास. ओके. आणि काय याच्यामध्ये हिना? हो, ही हिना आहे स्वामींसाठी. ओके. स्वामींसाठी असं तुम्ही जो उल्लेख केला याचा अर्थ काय होतो? म्हणजे स्वामी समर्थ हिना प्रिय आहे ना. ओके. त्यासाठी म्हणजे लोक विचारतात हिनाची अगरबत्ती आहे का तुमच्या? अच्छा, म्हणजे जे स्वामी भक्त आहेत, श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत ते जनरली हिना वापरतात. ओके. आणि हे माझ्यासाठी हा विषय तसा बघायला गेला तर नवीन आहे, कारण आम्ही जे अगरबत्ती वापरतो ही गणपतीसाठी शिवरंजनीची घेऊन जातो. आणि पुढे काय आहे? हे आपले सप्तसुगंध म्हणून आमचं आहे. अच्छा. ह्याच्यात 7 सुगंध एकाच पॅकेटमध्ये मिळणार तुम्हाला. अच्छा, एका पॅकेटमध्ये 7 सुगंध. ओके. म्हणजे प्रत्येक स्टिक वेगळ्या सुगंधाची? हा, म्हणजे त्या 7 सुगंधाचे तुम्हाला 3 स्टिक्स म्हणजे 21 स्टिक्स ह्या. ओके. 7-21. अच्छा, असं आहे. अच्छा अच्छा. तर आणि हे जे आहे खाली जी नावं दिली आहे, चंपा, जास्मिन, लव्हेंडर, लिली, सुगंध त्यामध्ये ऍड आहेत. अच्छा, हे फ्रेग्रन्स आहेत त्याच्यावर. हो हो. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? हा एक आमचा कॉम्बो पॅक आहे सेंटेड मधला. अंजनेय, वज्रदेही आणि महारुद्रा. अच्छा, अंजनेय, वज्रदेही आणि महारुद्रा. ओके. हे किती ग्रामचे आहेत? हे ह्याच्यामध्ये आहेत ना सर, हे पूर्ण 228 ग्रामचा आहे पूर्ण बॉक्स. ओके. ह्याच्यामध्ये 12 पॅकेट्स ह्याच्या आतमध्ये असतात. 12 पॅकेट्स आतमध्ये. अच्छा, म्हणजे 4-4 पॅकेट प्रत्येक फ्रेग्रन्स आहे. 3 सुगंधाचे 4-4 पॅकेट. अच्छा. आणि ही पण साधारण 45 मिनिट्स जळते. ओके. आणि हे कसं आपण गणपतीत पण कोणाच्या घरी गेलं तर हे पण तुम्ही देऊ शकता. नक्कीच नक्कीच. त्याच्यानंतर जे आता आपण हे वर बघतोय हे समर्थ म्हणून आहे. ते हाय प्रीमियम मध्ये. ओके. त्याचे रेट हाय प्रीमियम मध्ये येतात. सेंटेड मध्ये थोडंसं हाय. ओके. ह्याच्यामध्ये किती काड्या येतात? हे 100 ग्रॅम बॉक्स मध्ये तुम्हाला 75 स्टिक्स मिळतील. 100 ग्रॅम बॉक्स मध्ये 75 स्टिक्स. आणि याचा बर्निंग टाइम आहे 1 आवर. ओके. पुढे काय आहे? पुढे आपले हे सावन मोगरा मिळेल तुम्हाला सेंटेड मध्ये. शुभचंदन एक आहे सॅन्डलवूड सेंटेड मध्ये. आता हे जी वरची आपण जी रेंज बघतोय ह्याचं पहिलं नाव काय? श्री समर्था. हो. ओके. हे त्याच्यामध्ये रेट सगळ्यांचे हे सेम आहेत, फक्त फ्रेग्रन्स वेगवेगळे आहेत. ओके. तर पुढे आता आपण जाऊया. आता इथे पुढे आहे हे बघा, हे व्हॅनिला आहे, पायनॅपल, लिची. अच्छा. हे सगळे विचारतात की फ्रूट फ्लेवर काय आहे. ओके. म्हणजे अगदी आपण ही जेव्हा प्रज्वलित करणार तेव्हा अगदी त्या फ्रूटचा म्हणजे व्हॅनिलाचा, पायनॅपलचा, लिचीचा सुगंध जाणवणार. आणि हे किती ग्रॅमचे आहेत? हे सगळे 20 ग्राम्स आहेत. ओके. ह्याच्यात 15-16 स्टिक्स असतात. अच्छा, 20 ग्रॅम्स मध्ये 15-16 स्टिक्स आहेत. ओके. हे सेंटेड आहे. याच्यामध्ये मोठे पॅकेट्स अवेलेबल आहेत का आपल्याकडे? सध्या आम्ही हे ट्रायल करण्यासाठी घेतोय. ओके. लोकांना जसं आवडणार, त्यांचा प्रतिसाद आम्हाला जसा भेटणार तसं आम्ही मोठे पॅक तयार करणार. नक्कीच. पुढे काय बघणार आहोत? हे आपल्याकडे ऊद मध्ये आहे. लोक ऊद विचारतात. ओके. तर ते ऊद चालेल. म्हणजे जसं लोकांची रिक्वायरमेंट आहे, लोक प्रयत्न करतो त्यांना काहीतरी नवीन देण्यासाठी. कारण ही आपण जी बघितलेली ऊदची ही गेल्या वर्षी बघितली नव्हती, किंवा हे आपण फ्लेवर जे आहेत फ्रूट मधले ते त्यावेळेला नव्हते, तर आता आलेले आहेत. हेच खूप छान वाटतं की तुम्ही दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो आम्ही आमच्या कस्टमर्सला. नक्कीच नक्कीच. पुढे ते पण तसे काय म्हणतात ते त्यांचा रिस्पॉन्स पण बरोबर बरोबर बरोबर. हे आपले हे 4 तास जळणारे अगरबत्त्या आहेत, बिग स्टिक्स. अच्छा. याच्यामध्ये काय काय फ्रेग्रन्स आहेत?
हा सावंत मोगरा आहे, ओके. हा चाफा आहे, अच्छा हे समर्थ आहेत, अच्छा शुभचंदन, ओके. आणि हे सगळे हे मसाला ह्या साईडला वरदान. अच्छा ओके. आणि आता ही जी स्टिक आहे ही जसं सेंटेड आहे तुम्ही हो सांगितलं, हो, आणि साधारण किती स्टिक्स येतात त्याच्यामध्ये? ह्याच्यात 13 स्टिक्स येतात. 13 स्टिक्स. हो 13 स्टिक्स येतात. आणि साधारण किती वेळ ही राहते? ही 3.5-4 तास राहते 3.5-4 आणि तास. त्याचा सुगंध खूप वेळ राहतो. अच्छा, म्हणजे ही जरी विजली तरी त्याचा सुगंध भरपूर वेळ राहतो. आपल्या घरात खूप वेळ कारण माझे जे सबस्क्रायबर आहेत, जसं मी मगाशी सांगितलं की त्यांचं पण म्हणणं हेच आहे की शिवरंजनीची अगरबत्ती जेव्हा संपते तरी पण काही काळ त्याचा सुगंध तसाच राहतो. नक्की. आणि ह्या ज्या बेक स्टिक्स आहेत ना, हे आपण आपल्या नवरात्रीला किंवा गणपतीचे जे महामंडळ असतात ना, बरं. तिथे कसं रात्री जागायला लागतं आपल्याला, जागरण करायला लागतं. मग तेव्हा आपण ही बेक स्टिक एक लावली ना, की मग 4 तास बघायला नको. नक्कीच 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 नक्कीच. तसं सगळं आहे. बरोबर. पुढे आपण काय बघणार आहोत? पुढे आपल्या हे पूजा मटेरियल्स आहेत सगळे. अच्छा, खाली पूजा मटेरियल मध्ये म्हणजे एकाच शॉप मध्ये तुम्हाला सगळी खरेदी एकाच ठिकाणी मिळेल. तर आता पूजा मटेरियल मध्ये काय काय येतं त्याच्यात? पूजा मटेरियल मध्ये आपल्याकडे हळद आहे, कुंकू, अष्टगंध, धूप खडा, लोबान खडा, परत जाणवी, सगळं असं सगळं या सगळ्या गोष्टी आपल्याकडे कपूर वगैरे सगळं आहे. ओके. आता हे इकडे आहे ना, हे सगळं मसाल्याचं आहे. मसाला अगरबत्ती. मसाला अगरबत्ती. जी अगरबत्ती आतापर्यंत आपण बघितली या बाजूला जेवढ्या होत्या हे जे या सगळ्या सेंटेड होत्या. प्रोडक्ट आहेत ना, तसेच ते मसाल्यामध्ये पण आम्ही कन्वर्ट केलेले आहेत. अच्छा अच्छा ओके. हे मसाले आहेत ना, हे 4 तास पर्यंत आपले हे होतात, बर्न होतात, पण त्याच्यानंतर खूप वेळ सुगंध राहतो. अच्छा, ही जी मसाला अगरबत्ती ही तुमचं म्हणणं आहे की 4 तास चालणार. याच्यामध्ये किती काड्या येतात? ह्याच्यामध्ये पण 13च काड्या येतात. ओके, 13 काड्या आहेत. पण सुगंध त्याचा खूप वेळ राहतो मसाला अगरबत्ती. अच्छा, म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर जी सेंटेड अगरबत्ती आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली मसाला अगरबत्ती थोडीशी रेट वाईज रेट वाईज पण जास्त आहे आणि सुगंध तुम्हाला त्या पद्धतीने मिळतो. अजून चांगला फ्रेग्रन्स मिळेल. फ्रेग्रन्स येतो. नक्कीच. त्याच्या आता मसाल्यामध्ये काय काय रेंज आहे आपल्याकडे? आता हे मसाल्यामध्ये इथे सगळे वेगवेगळे आहेत आपल्याकडे. प्रेममयी म्हणून आहे, ओके. सिद्धिविनायक आहे, अच्छा शिर्डीके साईबाबा आहे. अच्छा. याच्यामध्ये ही किती ग्रामची आहे आणि किती स्टिक्स आहेत? ही आहे ना 100 ग्रॅमची आहे सर, आणि इथे 75 स्टिक्स आहेत. ओके. आणि प्रत्येकाचे सुगंध आहेत ना, ते सगळे डिफरंट आहेत. काही सेम सुगंध नाही मिळणार तुम्हाला. नक्कीच नक्कीच नक्कीच. त्याच्यामध्ये आता खाली मोठे बॉक्स आपण बघतो. हे आपले हे 100 ग्राम आहे, तसं त्याच्यामध्ये 250 ग्राम पण तुम्हाला मिळतं. अच्छा अच्छा. म्हणजे असं आहे की लोक आधी छोटं प्रोडक्ट घेऊन जातात, टेस्ट करून बघतात, आणि मग त्यांना जर जास्त अगरबत्ती लागली तर ते नक्कीच हे मोठे पॅकेजिंग पण आपण ठेवलेले आहेत लोकांसाठी. हो सर. खूप छान. अजून काही आपल्याकडे मसाल्यामध्ये? मसाल्यामध्ये ही आमची कृष्णमयी आहे कस्तुरीची. ही अच्छा. पण खूप छान आहे. कृष्णमयी. ओके. तर तुम्ही मसाल्यामध्ये काय रिकमेंड कराल? मसाल्यामध्ये मला तर ही नारायणी आवडते. अच्छा. आणि लोकांना कुठली आवडते, म्हणजे जास्त खप कुठल्या अगरबत्तीचा आहे? जास्त खप तर आमच्या इथे काय कायचं म्हणजे प्रत्येक मूड वाईज आहे सगळ्यांचं. बरोबर बरोबर. आणि काही काही लोकांना योगशुद्धी आवडते जास्त, काय काय वरदान डेली यूज साठी वरदान लोक घेऊन जातात. अच्छा. असं सगळं आहे. आणि लॉंग लास्टिंग साठी आहे ना, हा प्रेममयी सुगंध खूप छान आहे. अच्छा, प्रेममयी सुगंध छान. ओके. पुढे आपण हा धूप कपूर साठी हे शिर्डीके साईबाबा आहे. दाखवा जरा. शिर्डीके. अच्छा धूप कपूर सुगंध आहे त्याच्यामध्ये. अच्छा, धूप कापूर सुगंध आहे. ओके, तो फ्रेग्रन्स आहे. कारण लोक विचारतात की तुमच्यामध्ये कपूर मध्ये काय आहे का कपूर सुगंधाचं, तर मग आपण शिर्डीके साईबाबा बोलू शकतो. ओके. पुढे आता आपण हे आता हे नारायणी आहे. अच्छा. ही ईश्वरी, आणि ही आमची सगळ्यात हाय प्रीमियम आमची महागौरी. महागौरी. हा, जी आपण गणपतीत, नवरात्रीत वगैरे अच्छा. वापरू शकतो. याच्यामध्ये किती स्टिक्स असतात? याच्यामध्ये 75 स्टिक्स असतात 100 ग्रॅम मध्ये. 100 ग्रॅम मध्ये 75 स्टिक्स. आणि ही आपली 1 तास बरोबर हे बन होते. बन होते. 1 तास. एक अगरबत्ती 1 तास. हो, एक अगरबत्ती एक म्हणजे मगाशी जे आपण बघितलं ते 45 मिनिट्स आणि ही 15 मिनिटं जास्त होते. तास, 1 तास. आणि ती पण ह्या ज्या आहेत, आता तुम्ही ही नारायणी सांगितली, हो. त्याच्यानंतर ही ईश्वरी आणि ही महागौरी. आणि महागौरी. तर या मसाला अगरबत्ती. मसाला अगरबत्ती आहेत ह्या सगळ्या. आणि आपण नवरात्रीत पण आपल्या ह्या जास्त हे बरं होतो. बरं. ही आमची योगसिद्धी अगरबत्ती आहे. अच्छा ही मसाला अगरबत्ती आहे. अच्छा, योगसिद्धी मसाला आहे. मसाला ही किती ग्रॅमचं आहे? ही 50 ग्रामचं पॅकेट आहे आपलं. 50 ग्रॅमचं आहे. साधारण एक काडी किती काड्या आहेत त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये 28 स्टिक्स आहेत. 28 स्टिक्स. आणि हे 1.5 वर बन होते. 1.5 तास. म्हणजे अगदी 45, त्याच्यानंतर मग 1 तास, आणि ही आता 1.5 तास. आणि नंतर मग हे आपलं 4 तास.
ओके, वरच्या 4 तास आहेत. त्या स्टिक मोठ्या असल्यामुळे 4 तास. 4 तास. बरं, मी आता तुम्हाला एक प्रश्न आहे की आता हे सगळे तुमचे पॅकेट्स आहेत, हे सगळे सील पॅकेट्स आहेत बरोबर, आपण सगळे बघतोय सील पॅकेट्स आहेत सगळे पॅकेट्स. आता मला जर याचा सुगंध घ्यायचा असेल, मला टेस्ट म्हणजे इथे सगळे टेस्टिंग साठी सगळ्या प्रोडक्टच्या ओके, बाजूला टेस्टर्स टेस्टर आहेत. ठेवलेत. हो, ओके, हे बघा, ही अशी आमची अगरबत्तीची काडी आहे. अच्छा, हे तर तुम्ही ही स्वतः सुगंध घेऊ शकता. ओके ओके, नक्कीच नक्कीच नक्कीच. ही मसाला आहे ना? बरं, हो, मसाला use. ओके, नाईस. म्हणजे टेस्टर्स पण आहेत आपल्याकडे, तर त्यानुसार आपल्याला प्रत्येक अगरबत्ती आपण टेस्ट करून बघू शकतो. शकता. पुढे आता आपण काय बघणार आहोत? हे बघा, मसाल्याप्रमाणे तसंच हे सेंटेड आहे अगरबत्ती, लॅव्हेंडर म्हणून. ओके, पुन्हा आपण सेंटेड कडे आलो. हो, अच्छा, हा किती ग्रॅमचा पॅकेट आहे आणि हे पण किती ग्रॅम? 50 ग्रामचं आहे. ओके. त्याच्यात पण 25-26 काड्या असतात. अच्छा, आणि किती तास ही जळते? ही 1 तास जळते. 1 तास जळते. 1 सव्वा तास जळते. ओके, त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर आपल्याला हे नवीन काही फ्लेवर्स दिसत आहेत. मृण्मयी, हे कृष्णमयी, हे कस्तुरीचं अच्छा, आहे. कृष्णमयी. ओके, मृण्मयी, कृष्णमयी. ह्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की कस्तुरी सुगंध कस्तुरी आहे. सुगंध आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट मध्ये वेगवेगळे सुगंध आहेत. नक्कीच नक्कीच. आता ह्याच्यामध्ये जे आहे ते किती ग्रॅम आहे आणि किती हे स्टिक्स सगळे आहेत? 100 ग्राम आहेत. त्याच्यात 75 स्टिक्स आहेत. 75 स्टिक्स आहेत. आहेत, हो. ओके, आता हे जसे मोठे प्रोडक्ट्स आहेत ना आपले 100 ग्रामचे, तसेच आम्ही हे ट्रायल पॅक पण बनवलेले आहेत 20 अच्छा, ग्रामचे. ओके. म्हणजे आधी लोकांनी पहिलं छोटं पॅक ट्राय करावं, नंतर त्यांना आवडलं की ते मोठं पॅकेट घेऊन. बरं. हे काय आहे? गंधार. हो, गंधार आहे, आपल्याकडे ईश्वरी आहे, अच्छा, वैष्णवी आहे, श्रीचंदन, योग सिद्धी, वरदान, असे सगळे प्रोडक्ट्स आहेत. हे किती ग्रॅमचे पॅकेट्स आहेत? हे 20 ग्रामचे आहेत, त्यात 15 स्टिक्स आहेत. 15 स्टिक्स आहेत. आणि ही साधारण किती वेळेचं होते? ही 1 तास जळतात. बरं, हे सगळं 1 तास जळतात. फक्त योग सिद्धी आहे ती 1.5 तास जळते. अच्छा हा आपलं वरदान अगरबत्ती आहे. अच्छा, ह्याच्यात केशरचंदनचा सुगंध आहे. केशर चंदन. हो, केशरचंदनचा सुगंध आहे. अच्छा आणि हे कसं आहे, खूप वेळ राहतो हा सुगंध. अच्छा, 1 तास. वर्धान. वरदान म्हणून आहे. अच्छा, म्हणजे ते जे तुमचे फ्रेग्रन्स आहेत त्याला तुम्ही ही नावं नावं दिली. दिलेली आहे. वरदान आहे, योग सिद्धी आहे. ओके, योग सिद्धी हे नाव देण्याचं कारण काय आहे? म्हणजे योग सिद्धी म्हणजे आपण जेव्हा योगासाठी बसतो, योगा मेडिटेशनसाठी बसतो, मेडिटेशनसाठी. म्हणून ते मी योग सिद्धी म्हणजे ओके. म्हणजे एक योगला सिद्धीच नेण्यासाठी असं सगळं बरोबर. आहे त्याच्यामागे. जो फ्रेग्रन्स आहे तो तुम्हाला त्यावेळेला जर तुम्ही वापरला तर नक्कीच इफेक्टिव्ह आणि खूप इफेक्टिव्ह चांगला आहे आहे. आणि तुम्हाला रिलॅक्स फील होतं त्याने. नक्कीच नक्कीच. तुमचं जे ताणतणाव आहे, आपण आपलं आता हे जे वातावरण आहे ते खूप असं ताणतणावच आहे. बरोबर, ते एक जरी आपण अगरबत्ती लावली ना तरी असं ताणतणाव मुक्त असं आणि खूप रिफ्रेश वाटतं आपल्याला स्वतःला. म्हणजे जी तुम्ही नावं दिलेली आहेत ती त्या पद्धतीने अभ्यास करून. ते प्रोडक्ट पण आहेत असं. बरोबर, नक्कीच नक्कीच. ते आमचं वरदान आहे ना, तसंच एक छोटं मिनी म्हणून ब्लेस अगरबत्ती आहे सेम. अच्छा, ब्लेस. हो, ओके ह्याचं बर्निंग अवर 20 मिनिट्स आहे. ओके, फक्त 20 मिनिटं. 20 मिनिटं. अच्छा, ह्याच्या हे किती ग्रॅमचं पॅकेट आहे? हे आहे ना 40 स्टिक्सचं पॅकेट आहे. अच्छा, 40 स्टिक्सचं 40 पॅकेट. स्टिक्सचं मिळेल तुम्हाला, परत 30 स्टिक्सचं मिळेल. ओके, 30 स्टिक्स मध्ये तुम्हाला एक होल्डर मिळेल. अच्छा, हा, आणि 40 स्टिक्स मध्ये 40 स्टिक्स मिळेल. सेम आपली जशी अगरबत्ती आहे काडी त्याच साईज मध्ये ही आहे, फक्त 20 लेंथला कमी आहे. लेंथला कमी आहे, 20 मिनिट्ससाठी आहे. ओके. आणि ही कसं तुम्ही आपण जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा आपल्या एक मनात राहतं की आपण अगरबत्ती लावली आहे, मग ते म्हणजे काही होऊ नये म्हणून आपण बरोबर, विचार करतो. बरोबर, म्हणजे कसं बरोबर. एक छोटी अगरबत्ती म्हणजे अगदी लावली, 20 मिनिट्स आपण मध्ये तयारी करेपर्यंत ती विजते आणि नंतर मग तो सुगंध खूप म्हणजे घरात जसं दरवळत दरवळत राहतो. आणि आपण जेव्हा ऑफिसमधनं घरी येतो बरोबर, तेव्हा जे बंद घर असतं तेव्हा पण ओपन केलं की असं वाटतं की वा काय सुगंध आहे. असं नक्कीच सगळं नक्कीच काही आहे नक्कीच त्याच्यामध्ये. नक्कीच. आणि ही जी अगरबत्ती आपण असं हळदी कुंकू किंवा असं गिफ्टिंगला पण खूप छान, बरोबर, वाण म्हणून पण आपण वाण म्हणून पण देऊ शकतो आणि दिल्यासारखी वाटते पण की हा काहीतरी दिलंय लोकांना. नक्कीच नक्कीच नक्कीच. त्याच्यानंतर आपलं हे नागचंपा आहे अच्छा, मसाल्यामध्ये. जसं सेंटेड बघितलं ना तसं नागचंपा नागचंपा मसाला आहे. अच्छा, म्हणजे नागचंपा दोघांमध्ये पण आहे, एक सेंटेड सेंटेड मध्ये मसाल्यामध्ये. तुम्हाला मिळेल इकडे. नक्कीच. आणि हे घी दिये आहेत आपल्याकडे, भीमसेनी कपूर आहे, चांगल्यातला कपूर आहे भीमसेनी. अच्छा, भीमसेनी कपूर पण आहे, पूजेला लागणार आहे. हे घी दिये पण आहे. दिये पण आहेत. सेंटेड मध्ये आता हे मंदिरम आणि लोबान आहे आपल्याकडे. अच्छा, लोबान. ओके, आणि ही दुसरी कुठली आहे? ही मंदिरम आहे. मंदिरम. हे बघा लोबानचे स्टिक्स बघा. अच्छा, ओके. 1.25 तास जळते. ही किती आहे? 1.25 तास जळते. 1.25 तास. ओके. 28 स्टिक्स आहे. कारण ही स्टिक बघितल्यावरच कळतं की ही थोडी थिक आहे आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे 1.25 तास जाते. ह्याचं पॅकेट किती ग्रॅमचं आहे? हे तुम्हाला 50 ग्रॅमचं आहे. 50 ग्रॅम. ओके, हे देखील 50 ग्रॅमचं आहे. आणि साधारण किती स्टिक्स येतात? त्याच्यामध्ये 28 स्टिक्स येतील. ओके, आणि हा टेम्पल म्हणजे असं आपला मंदिरचा जो हे असतो ना सुगंध, नक्कीच. तसा टेम्पल बकेट सगळा फ्रॅग्रन्स आहे. ओके. त्याच्यानंतर हे चंपा आपण काय बघतोय? हे केवडा आहे, चाफा आहे, रोज आहे,
चंदन, लॅव्हेंडर, मोगरा हे 6 सुगंध आहेत तुम्हाला. 6 सुगंध मिळतील आणि हे 30 ग्रॅमचं पॅकेट्स आहे प्रत्येक. ओके, हे 30 ग्रॅमचं 30 ग्रॅमचं पॅकेट्स आहेत आणि ह्याच्यात 18 स्टिक्स आहेत. किती? 18 स्टिक्स. आणि साधारण किती वेळ हे 1 तास बर्निंग टाइम आहे याचा. ओके. आता या सगळ्या गोष्टी आपण बघतोय, आपण सेंटेड बघितली, आपण मसाला बघितली. माझा एक प्रश्न आहे की गणपती बाप्पाच्या पुढे आपण ज्या नातेवाईकांकडे जेव्हा गणपतीला जातो तेव्हा आता आपण माहितीये की तुम्हाला मोदक ठेवले तर लोक गोड गोड खाऊन कंटाळलेले असतात. फुलं पण ते टाकून देतात. नक्कीच. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगला पर्याय तुमच्याकडे काय आहे का, असा कॉम्बो पॅक किंवा? आमच्याकडे कॉम्बो पॅक्स आहेत. ओके, हा आमचा एक कॉम्बो आहे. हा 6 याचा कॉम्बो आहे. ओके. 6 सुगंध तुम्हाला एकाच कॉम्बो मध्ये मिळेल. कृष्णमयी, गंधार आणि वरदान. ओके. आणि या बाजूला आहे योग सिद्धी, ईश्वरी आणि समर्थ. ओके. हा एक कॉम्बो झाला आपला 6चा. तसंच हे आपल्या धूप स्टिक मध्ये पण एक कॉम्बो आहे. अच्छा, हे धूप स्टिक्स आहेत. हो, धूप स्टिक्स आहेत. ओके. काही काही अगरबत्ती प्रिफर करत नाही, काही काही धूप स्टिक प्रिफर करतात. त्यासाठी हा 3चा एक कॉम्बो बनवलेला आहे. अच्छा. हे पण न्यायला म्हणजे गिफ्ट. आणि आपल्या कॉम्बोवर आता ऑफर पण चालू आहे. हो, कॉम्बोवरती ऑफर पण चालू आहे. ओके. त्याच्यानंतर योग सिद्धी मध्ये काही कॉम्बो आहे का? हो, योग सिद्धी मध्ये हे जर 2 घेतले ना तर तुम्हाला अजून डिस्काउंट होईल. अच्छा. सिंगल तर आहेच, त्याच्यावरती पण डिस्काउंट आहे. आणि जर 2 घेतले तर 2 वरती पण डिस्काउंट आहे आपला. तसंच हा 6चा एक कॉम्बो आहे आमचा. हा पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा आहे. नक्कीच. ओके. हा साधारण काय कुठले कुठले फ्लेवर आहेत आणि किती आहेत हे? ह्याच्यामध्ये सर हे 4 मसाला आहेत आणि 2 सेंटेड फ्लेवर्स. ओके. हे 6चा तुम्हाला कॉम्बो आहे. 6चा कॉम्बो. तसंच आता आपण आलो आहोत, हे तिथे 3 धूप स्टिक बघितले ना, इथे हे 6 धूप स्टिक्स आहेत. ओके. अच्छा. लोबान काय गुगुल धूप. ओके. मोगरा, चंदन आणि रोज. अच्छा. हे 6 सुगंध तुम्हाला एका पॅक मध्ये भेटतील. ह्याच्यात पण डिस्काउंट ऑफर. हे आहे धूप स्टिक. हो, हे धूप स्टिक्स आहेत. ओके. पुढे हा एक वेगळा कॉम्बो बनवला आहे आम्ही. अच्छा. म्हणजे मंदिरम, लोबान आणि वैष्णवीचा. अच्छा. ओके. हा कॉम्बो पण आपल्याला मिळणार आहे. हा कॉम्बो पण मिळेल तुम्हाला इथे. ओके. तसंच आपण बघितलं हे म्हणजे हे आता हाय प्रीमियम आहे आपल्याकडे. ओके. जी आम्ही तुम्हाला दाखवले ना मगाशी, जे 100 ग्रॅम. ओके. तर कोणाला ट्राय करायचं असेल तर हा हाय प्रीमियमचा कॉम्बो. ओके. ह्याच्यामध्ये किती फ्लेवर्स आहेत? ह्याच्यामध्ये पण 6 फ्रेग्रन्स आहेत. 6 फ्रेग्रन्स आहेत. ओके. तर हे 3 आणि हे 3. आणि प्रत्येक बॉक्स हा किती ग्रॅमचा आहे? हा प्रत्येक बॉक्स आहे 20 ग्रॅमचा. 20 ग्रॅमचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रेम येईल, महागौरी, सिद्धिविनायक, ओके, शिर्डी के साईबाबा, नारायणी आणि श्रीचंद्र. ओके. हे 6 सुगंधाचा एक बॉक्स आहे. नक्कीच. तुम्ही आता बघितलंच, हे 20 ग्रामचा कॉम्बो आहे आमचा. बरं. तसाच सेम हा 100 ग्रामचा आहे. अच्छा. तुम्ही आधी हे ट्राय करून नंतर तुम्ही हे 100 घेऊन पण घेऊ शकता. नक्कीच. हा प्रीमियम कॉम्बो मध्ये. हा प्रीमियम कॉम्बो मध्ये आपला 6 सुगंध. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण खाली शिवरंजनी अगरबत्ती बघतोय. एक्सपोर्ट क्वालिटी तुम्ही इथे मेन्शन केलेली आहे. तर याच्यामध्ये काय काय फ्रेग्रन्स आहेत? हे आमचं 1970 पासून आहे. अच्छा. आम्ही स्वतः. नंतर ही एक्सपोर्ट क्वालिटी आहे, जी रेग्युलर क्वालिटी आहे. हा सुगंध कसा सात्विक सुगंध आहे. अच्छा. हे साधारण किती ग्रॅमचं पॅकेट आहे? आणि हे 200 ग्रामचं पॅकेट आहे. ह्याच्यात 160 स्टिक्स आहे. 166 हो. ओके. आणि हे तुम्हाला बघायला मिळेल 20 ग्रॅम पासून बघायला मिळेल. अच्छा. 20 ग्राम, 40 ग्राम, 20, 40, 200 ग्राम आणि हे 100 ग्राम. ओके. ही माइल्ड आहे. अच्छा. आणि हा ह्याच्यातले सेम जे मटेरियल्स आहेत ना, ते सेम डिलक्स आणि गोल्डन डिलक्स मध्ये. अच्छा. हा, तर हा थोडासा सुगंधित आहे डिलक्स. ओके. आणि नंतर मग त्याच्यावर थोडा अजून स्ट्रॉंग, लोकांना काही स्ट्रॉंग आवडतो, त्यासाठी आम्ही हा गोल्डन डिलक्स बनवला. अच्छा. हा गोल्डन डिलक्स आहे. हो. ह्याच्यामध्ये 40 ग्राम मध्येच मिळतो. 40 ग्राम्स मध्ये किती स्टिक्स येतात? ह्याच्यामध्ये पर बॉक्स आहे ना 28 स्टिक्स येतात. 28 स्टिक्स. आणि किती वेळ राहतो याचा? हा, हे 1 तास जळते आणि खूप वेळ सुगंध राहतो. मसाला असल्यामुळे खूप वेळ सुगंध राहतो. नक्कीच. आणि हे आमचे हर्बल प्रोडक्ट असल्यामुळे ना कोणाला काही त्रास होत नाही. ज्यांना दमा अस्थमा असतो त्यांना पण काही त्रास होणार नाही. जी लहान मुलं आहेत त्यांचे डोळे जळतात, म्हणजे काही अगरबत्तीने डोळे जळतात, पण ह्या अगरबत्तीने डोळे जळत नाही. नक्कीच. आता तुम्हाला मी अगरबत्ती सगळी दाखवली. आता इथे सगळं हे धूपस्टिकचं आमचं हे आहे. अच्छा. तर धूपस्टिक मध्ये तुम्हाला हे 50 ग्रॅम पासून आहे. ओके. हा ब्लू मिस्ट आहे. ओके. ब्लू मिस्ट, फ्लोरल, लॅव्हेंडर, गुगुळ, लोबान, मोगरा, चंदन, धूप आणि रोज. ओके. ह्या 50 ग्रॅम मध्ये तुम्हाला 18 स्टिक्स मिळतील. 18 स्टिक्स. हो. ओके. आणि साधारण एक स्टिक मला दाखवू शकता तुम्ही? हो, दाखवू शकतो ना.
ओके. अच्छा, ही अशी स्टिक येते हो आणि ह्याला लावायला काही होल्डर असतो का? हो, होल्डर ह्या बॉक्समध्येच तुम्हाला मिळेल अच्छा. आतमध्ये. मला जरा पुन्हा एकदा रिपीट कराल की किती ग्रॅमचं हे पॅकेट आहे? हे तुमचं आहे ना 50 ग्रॅमचं पॅकेट आहे. ओके. ह्याच्यात 18 स्टिक्स आहेत प्रत्येक बॉक्समध्ये. अच्छा. आणि साधारण किती काळ हे टिकतं? हे पाऊंडच हा चालतो. ओके. त्याच्यानंतर सुगंध खूप वेळ राहतो असं. हम्म. हे आहे छोटा पॅक आहे आमचं ओके. 50 ग्रामचं. त्याच्यानंतर हे 200 ग्रामचं आहे. अच्छा. हे असे तुम्हाला हे असे डबे बघायला मिळतील. ओके. ह्या 200 ग्राम मध्ये तुम्हाला 40 स्टिक्स मिळतील. अच्छा, 40 स्टिक्स. हो त्याच्यानंतर अजून आपल्याकडे काही ते गिफ्टिंग आयटम्स पण आहेत. हो, गिफ्टिंग आयटम्स पण आहेत. या ओके. हे सगळे गिफ्टिंग आयटम्स आहेत अच्छा. तुम्हाला द्यायला. हे आपण कुठे यूज करू शकतो आणि कसा याचा यूज होतो? हे आहे आपलं हे मंदिरदान आहे. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही धूप हे असं ना कोन्स ठेवू शकता. ओके. धूप कोण ठेवायचं? धूप कोण ठेवू शकता. बंद तर करायचं. इथे तिथे जागा आहे त्याच्यामध्ये ते हे ठेवायला. इकडे तर स्मोक असा बाहेर सगळीकडे दरवळला जातो. बरोबर. त्याच्यानंतर हे आपण हे कारच्या डॅशबोर्डवर पण ठेवू हो, शकतो. अगदी. हे असे अच्छा. याच्या दोन्ही साईडला लावायचं. हे धूप कोण पण असे छोटे ठेवू शकतात. अच्छा, इथे धूप कोण पण ठेवू शकतो आणि इथे अगरबत्ती पण लावू शकतो. आणि अगरबत्तीची जी काही ऍश पडते ती आतमध्येच पडणार. ओके. हे सगळे वूड पासून बनवलेले आहेत? हो, हे सगळे वूड पासून बनवलेले आहेत. हे आहे ना, हे अगरबत्ती स्टँड आहे. ओके. हे अगरबत्ती स्टँड आहे. हो, ह्याच्यात 5 अगरबत्त्या वगैरे सगळं लावू शकता. त्याची जी ऍश आहे ती तुम्हाला ह्याच्यातच पडलेली मिळेल. अच्छा. ओके. आणि हे जेव्हा जेव्हा तुम्ही युज करायला पितांबरी घासून ते अजून चकाकून निघेल. अच्छा. आणि द्यायला पण छान आहे. हे असं गिफ्ट मध्ये असं पॅकिंग मिळेल तुम्हाला. अच्छा, हे असं पॅक करून मिळतं? हो, असं पॅक करून मिळेल गिफ्टिंगसाठी. ओके. सो गिफ्टिंग पर्पजसाठी देखील आपल्याकडे खूप छान अजून ऑप्शन्स आहेत. हो. आता आपण हे बघूया. आपला हा कॉम्बो आहे आमचा. ओके. ह्या कॉम्बो मध्ये आहे ना सर 28 प्रोडक्ट आहेत. अच्छा. हां, त्याच्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अष्टगंध, अत्तर, हे घी दिया, तसं धूप कडा, चारकोल, कापूर वगैरे सगळं. तसंच सेंटेड आणि मसाला दोन्ही अगरबत्त्या तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार. अच्छा, म्हणजे आता कोणाकडे आपण सत्यनारायणाच्या पूजेला गेलो तर हे कॉम्बो द्यायला हरकत नाही? हो, हे गिफ्टिंग साठी काही हरकत नाही. दिसायला पण छान वाटतं आणि कोणी ते घेईल त्यांना पण बरं वाटतं की अरे वा, एकाच पॅक मध्ये एवढे सगळे 28 प्रोडक्ट आपल्याला मिळाले. नक्कीच. हे असं आहे. हे आहे ना, हा 6चा कॉम्बो आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला मोगरा, चाफा, केवडा, गुलाब, चंदन आणि लॅव्हेंडर. ओके. हे एकच बॉक्स असं उचलून त्यांच्या हातात दिलं ना की असं त्यांना म्हणजे बरंही वाटेल. नक्कीच. गिफ्ट्स आहेत. तर आता हे जे आपण सगळे प्रोडक्ट बघितले, माझा एक आणखीन प्रश्न आहे की काही लोकांना या ठिकाणी जर यायला नाही जमलं तर फोन कॉल्सवर तुम्ही हे होम डिलिव्हरी करता का? आता सध्या गणपतीच्या ह्याच्यात नाही. ओके. कारण खूप म्हणजे बिझी इथे रश असतं. बरोबर. रश असतं, त्यामुळे आम्हाला इथे सगळं सांभाळायला लागतं. बरोबर. गणपतीच्या नंतर आम्ही होम डिलिव्हरी करू. ओके. कोणी गावी असेल तर त्यांना कुरिअरही करू. अच्छा, बाय पोस्ट जाईल. ओके. दुसरी गोष्ट आणि की आमची वेबसाईट पण आहे शिवरंजनीची. हे जे आता शिवरंजनीचं शॉप आहे हे आपलं दादरमध्ये आहे. जर मला शिवरंजनीचे प्रोडक्ट वापरून विकत घेऊन पुढे जाऊन व्यवसाय करायचा असेल तर त्याला आम्ही सपोर्ट करू. ओके. तुम्ही तुमच्याकडनं संपूर्ण सपोर्ट मिळेल. आता जेवढे पण आपण प्रोडक्ट बघितले त्याच्या किमती जर जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच फोन कॉलवर सांगू शकता. आणि आपण खाली नंबर दिलेला आहे. या नंबरचा जो व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपवर त्या अगरबत्तीचा फोटो पाठवला. हो, आम्ही पहिला कॅटलॉग पाठवतो. ओके. मग ते कस्टमर ते सिलेक्ट करतात. त्यांच्या ज्या आहेत इन्क्वायरीज ते आम्ही त्यांना बरोबर हे करतो. अच्छा. सो खूप छान माहिती मिळाली. आपण बरेचसे प्रोडक्ट या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. नक्कीच येणाऱ्या गणेशोत्सवासाठी आणि त्यानंतर येणाऱ्या नवरात्रीसाठी हे प्रोडक्ट लोक वापरू शकतात. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्ते मैडम, आप अभी शिवरंजनी का कौन सा फ्लेवर या फ्रेग्रेंस आप यूज़ करते हो और कितने सालों से यूज़ कर रहे हो? बहुत सालों से यही फ्रेग्रेंस है. अच्छा. सेम फ्रेग्रेंस ओके. यूज़ कर रही हूँ. अच्छा. एंड ये मैं बहुत सालों से एक्चुअली मोर देन 10 years आप शिवरंजनी का ओनली शिवरंजनी. अच्छा, आप यूज़ कर रहे हो. क्योंकि ये बहुत माइल्ड है. अच्छा. ना सफोकेटिंग स्मेल नहीं है. ओके. बहुत नेचुरल यू फील. विभूति का दैट स्मेल आता है जब ये लाइट करते हैं ना. अच्छा. बहुत लोग ऐसे बोलते हैं कि शिवरंजनी का कॉस्ट थोड़ा ज़्यादा है अदरवाइज, पर आपको क्वालिटी कैसे लगा? क्वालिटी की वजह से ही मैं लेती हूँ. अच्छा, थैंक यू सो मच. बिकॉज कॉस्ट इज स्लाइटली हाईली प्राइस्ड. अच्छा, बट क्वालिटी पे कहाँ पे भी कॉम्प्रोमाइज़ नहीं है. हाँ, उनका ही है, बाबा का ही है. थैंक यू.
तर मित्रांनो, आपण बरीच सारी खरेदी केलेली आहे. दरवर्षी आपण करतो, क्वालिटी प्रोडक्ट्स आपण घेतो. काही पूजा सामान आपण घेतलेलं आहे आणि काही अगरबत्ती आणि धूपस्टिक देखील घेतलेले आहेत. मी काय काय घेतलेलं आहे गणेशोत्सवासाठी ते फटाफट मी तुम्हाला दाखवतो. आपण गणपतीला जे घी दिवे लावतो, आपल्याकडे पंचारत असते, तर त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे. जर आपल्याकडे 5 दिवसाचा गणपती असेल तर आपल्याला हे 60 नग असणारं हे होणार आणि 10 दिवसाचं असेल तर हे 100 नग असणारं, म्हणजे सकाळी 5 आणि संध्याकाळी 5 आपल्या पंचारतीला लागतात. त्याच्यानंतर आपण लोबन खडा आणि धूप खडा घेतलेला आहे. हे देखील आपल्याला गणेशोत्सवासाठी लागतं. आपण गणपतीच्या बाजूला ज्या समया ठेवतो आणि त्या वाती आपण कंटिन्यू 5 दिवस प्रज्वलित कराव्या लागतात, तर त्याच्यासाठी आपण समया वाती घेतलेल्या आहेत. छोट्या वाती देखील आपण घेतलेल्या आहेत, त्या देखील यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण घेतलेलं आहे ते म्हणजे हे कापूर, शुद्ध कापूर आपण घेतलेलं आहे. आपण भीमसेनी कापूर देखील या ठिकाणी घेतलेलं आहे. देन आपल्याला हळद, कुंकू, गंध या सगळ्या गोष्टी देखील लागतात, तर त्या देखील आपण घेतलेल्या आहेत. याचे छोटे छोटे पॅक्स आहेत. आणि माझ्या मते मग या जेवढे 5 दिवसाचा माझा गणपती उत्सव आहे, घरातला गणपती आहे, तर त्याच्यासाठी जेवढी इनफ क्वांटिटी आहे तर तेवढीच आपण घेतलेली आहे. पुन्हा ती तशीच पडून राहत नाही आणि योग्य वापर त्या 5 दिवसांमध्ये होतो. त्याच्यानंतर आपण योगसिद्धी अगरबत्ती जी आहे ती आपण घेतलेली आहे. अगरबत्तीमध्ये देखील आपण बरेचसे फ्रेग्रन्स वेगवेगळे घेतलेले आहेत, म्हणजे 5 दिवस आपण 5 वेगवेगळे फ्रेग्रन्सचे वापरू शकतो. देन आपण काही धूप स्टिक देखील घेतलेले आहेत, या देखील आहेत आपल्याकडे. आणि यांचे जे छोटे ट्रायल पॅक आहेत तर ते देखील आपण घेतलेले आहेत. अगदी 20 ग्रॅमचे हे पॅक्स आहेत, तर गणपतीमध्ये आपण हे वापरू शकतो. आणि प्लस गणेशोत्सवासाठी तुम्ही जेव्हा तुमच्या नातेवाईक मंडळांकडे जाल तर यांचे काही कॉम्बो पॅक्स आहेत आणि त्याच्यावर देखील ऑफर चालू आहेत. यांचे जे काही रेट्स आहेत किंवा यांचे जे काही ऑफर्स आहेत ते तुम्हाला फोन कॉल्सवर नक्कीच मिळतील. तर मित्रांनो, आजच्या या शिवरंजनीच्या सलग 3ऱ्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेंटेड अगरबत्ती असो, मसाला अगरबत्ती असो, धूप स्टिक असो, घी दिवे असो, आपलं पूजा सामान असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या एकाच छताखाली या ठिकाणी मिळू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या गणेशोत्सवासाठी किंवा येणाऱ्या नवरात्रीसाठी देखील बरेच कॉम्बो पॅक्स या ठिकाणी आहेत, ते देखील तुम्ही गिफ्टिंग पर्पजसाठी वापरू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.